सोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. आज तुम्हाला न्याय मिळेल का कोर्टामध्ये? काय सांगाल, आता तुम्ही कोर्टात चाललाय? निश्चितपणे मागच्या 20 वर्षापासनं माझं कुटुंब आणि माझ्या वडिलांचे चालक समतकाजींचं कुटुंब ज्या गोष्टीसाठी न्यायालयीन लढा देते, संघर्ष करते आणि अनेक यातना आम्ही ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये सोसल्यात. मला वाटतं ज्यांच्यामुळे ही वेळ आमच्यावर आली त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे. आणि आजच्या निर्णयाकडं जी तारीख आज मान्य कोर्टानं राखीव करून ठेवलेली आहे, निश्चितपणे न्याय देवता न्याय करेल ही अपेक्षा आहे. राजे, कुठेतरी असं सांगितलं जातं की कुठेतरी राजकीय ह्याच्यामुळे तुमचं ही जी केस आहे ती पुढे ढकलली गेली, नाही तर न्याय तुम्हाला मिळाला असता. हे तथ्य आहे का? हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. पण तथ्य नाहीये म्हणजे. नाही. त्याचसोबत काय म्हणजे सांगाल तुम्ही की आज जी न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार त्यात न्याय मिळेल, विश्वास आहे म्हणजे तुम्हाला? निश्चितपणे मिळेल. आपण बघतो हे होते ओमराजे निंबाळकर, ज्यांनी कुठेतरी सांगितलंय की ज्या राजकीय गोष्टी चालू आहेत त्यात तथ्य नाहीये, त्याचसोबत कुठेतरी त्यांना विश्वास आहे की आज न्याय मिळेल. कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. तर 20 वर्षांनंतर आज अखेर न्याय मिळेल, न्यायाची आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे. ओमराजे निंबाळकर हे कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळामध्ये या निकालाचं वाचन होईल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे मनसेचा आज मेळावा आहे. वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहामध्ये हा मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे या मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबतच अमित ठाकरे देखील दाखल झालेले आहेत. त्यामुळे आजच्या या मेळाव्यामधून राज ठाकरे एकूणातच मनसेच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या दोन्हीही मोठ्या घडामोडी आता आपण पाहतोय आणि या घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स एबीपी माझाकडून तुम्हाला पोहोचतच राहतील. मनसेचा मेळावा एकीकडे पार पडतोय, राज ठाकरे हे देखील दाखल झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी सध्या घडतात. कालच शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा देखील पार पडलेला होता. दोन्ही शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या मेळाव्यामधून आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. नीटची